नमस्कार. आपण आलो आहोत आज बसथांबा घाटघर या ठिकाणी. आदिवासी भागातील विविध केलेल्या विकास कामांचा आज आपण पाहणी करतोय. तर आदिवासी भागातील जवळजवळ 28 बस स्टॉपसाठी निधी आला होता. माझ्या एका बस स्टॉपला निधी आला होता 75,000 रुपये आणि असे टोटली आहेत 28 बस स्टॉप. तर आपण पाहतोय आज घाटघर येथील बस स्टॉप. तर ह्या बस स्टॉपसाठी जो निधी आला होता, तर तो निधी आला होता, याच्यावरती जे पत्रे टाकायची होती त्या पत्रांसाठी निधी आला होता आपल्याला एकंदरीत 27,210 रुपये. पाहू शकताय का हे पत्राचं किती दर्जेदार हे आपल्या बस स्टॉपचं काम केलेलं आहे. त्यानंतर पाईप जे टाकण्यात आले त्या पाईपसाठी निधी आला होता 8,316 रुपये. तर तुम्ही पाहू शकता हे किती क्वालिटीचे पाईप वापरले गेले त्याला. त्याच्यानंतर आपण हे बस स्टॉपला जे चक्कर स्टाईल टाकायला आली होती, ही चक्कर स्टाईल तर कुठे वापरली गेली नाही. त्या चक्कर स्टाईलसाठी आला होता 11,665 रुपये निधी. तर चक्कर स्टाईल काय कुठे आजपर्यंत ह्या बस स्टॉपला आपल्याला दिसत नाही. त्यानंतर याचं कुठं जर बांधकाम जर हे झालेलं असेल, पडलेलं असेल, काय झालं, त्यासाठी निधी आला होता बांधकामासाठी आपल्याला 4,926 रुपये. तर इथं कुठेही बांधकाम केलेलं नाही. त्याच्यानंतर आपल्याला हे बस स्टॉपसाठी बसण्यासाठी जे कडाप्यासाठी निधी आला होता तो आता 5,519 रुपये. तर तुम्ही पाहू शकताय ह्या बस स्टॉपला किती कडापे बसवलेत. त्याच्यानंतर ह्या बस स्टॉपचं जर कुठे प्लास्टर पडला असेल का हे झाले असेल तर बस स्टॉपच्या प्लास्टरसाठी निधी आला होता 2,236 रुपये. तर ह्या बस स्टॉपला कुठेही प्लास्टर केलेलं नाही, हे तुम्ही स्वतः पाहू शकता. त्यानंतर ह्या बस स्टॉपच्या कलरसाठी निधी आला होता 6,395 रुपये. तर तुम्ही पहा किती दर्जेदार हे काम केलेलं आहे. आता हे पाहू शकता आपण हे घाटघरचं बस स्टॉप. तर ह्या बस स्टॉपसाठी आलेला होता 75,000 निधी. तर हे तुम्ही आज पाहत आहात हे कुठलंही काम दर्जेदार झालेलं नाही. हे टोटली चुना लावायचं काम केले. आपल्या विभागाचे जे हा निधी आलेला होता जिल्हा परिषदकडनं, तर आपल्या विभागाचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी टोटली स्वतःच्या मनमानीचा कारभार करून, ठेकेदारांना धमकावून, दादागिरी करून त्यांनी ह्या पद्धतीने हे काम करून घेतलेलं आहे. आणि यांचे फक्त हे टक्केवारीसाठी हे झालेले आहेत. हे मोठ्या प्रमाणावर टक्केवाऱ्या घेऊन असं हे चुना लावायचं काम आपल्या भागातील विकास कामांना केलेलं आहे. आणि त्यांना जे पाठीशी घालताय ते जुन्नर पंचायत समिती बांधकाम विभागाचे अधिकारी. हे टोटली हे तुम्ही पाहू शकता जुन्नर विभागाच्या बांधकाम अधिकाऱ्यांनी हे टोटल पेमेंट काढून दिलेलं आहे त्यांना.